बघून घ्या मित्रांनो, आज मौजे टिळकी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, माझ्याच गावामध्ये हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. हे होतं नारायणराव लाडाजीराव मोरे, शेतकरी. याचं वय आहे जवळपास 67-68 वर्ष वय आहे. मित्रांनो, मी लहान असतं तेव्हापासून बघतो ही गाय याच्याकडं आहे. मी खास या गायचं आपल्या शेजारीच होतं. मी या गायचे जवळपास 5-6 इथं बघितलेत आणि कारवडच दिलेले आहेत आत्तापर्यंत. आणि यांच्यापाशी हिची माय बी होती आणि ही कारवड होती. बरोबर आहे नारायणदा? हिची माय बी होती तुमच्याकडे? हिची आजी पणजी. ह्या बघा मित्रांनो, बघून घ्या. हिच्या पणआजीपासूनचा हा खणवाटा येणे सांभाळा. बरोबर आहे? बरोबर. हिची पणआजी किती दूध देत गेली? 15 लिटर. 15 लिटर टाईमला. टाईमला. हिची आजीने दिलं 14 लिटर. 14 लिटर दिलं. हिच्या मायनं? हिच्या माईनं दिलं 12 टाईमला. टाईमला. आणि हिनं किती दिलं? हिनं दिलं 10. 10 लिटर दूध दिलं मित्रांनो या गाईने. हिची इथं किती झाली तुमच्याकडे? हिची इथं झाली 13 गाबणी आहे. 13 वितानं गाभणे आहे. जवळपास 50 ते 60 वर्ष झाला हा खणवटा याच्यापाशी आहे. बरोबर आहे? हां, 65 वर्षापासून. 60-65 वर्ष झालं याच्या लहानपणापासूनचा हा खणवटा याच्या जवळ आहे. मित्रांनो बघून घ्या. याने या गायची चांगली कारवड झालेली इकायचीच नाही. नारायणदा, हिनं 13 इतामध्ये कारवडी किती दिल्यात? कारवडी दिले 7 कारवडी दिल्या 13 इतामध्ये. बरं. आणि हिनं दर दुभत्याला गाभा द्यायला शेतीले काय? नाही, डॉक्टरच माहीत नाही. डॉक्टर माहीत नाही. गोरं लावले की राहायचे. आणि गाभण राहिल्यावर किती दिवस दूध द्यायचे? हे 7 महिने. बरं, आता काय गाभण आहे की कसं आहे? गाबणी. किती दिवस राहिलेत आता? 2 महिने. 2 महिने राहिलेत मित्रांनो. 8व्या महिन्यामध्ये आता ही गाभण आहे गाय. बघून घ्या. अजून एखादी ईद होईल काय बरं नारायणदा? नाही, आता होईल. आता शक्य नाही. गाय बघा म्हातारी झाली मित्रांनो. बघून घ्या. गेल्या दुभत्याला किती दिले दूध? 9 दिलं. 8-9 लिटर दिले दूध. मित्रांनो बघून घ्या. हिला 1 रुपयाचा कधीच मेंटेनन्स लागला नाही. डॉक्टर आता ही जात कोणती म्हणा काय नाही, आता तुम्हीच ओळखा, बघणार आहे ना मित्रांनो. एखादी जर वस्तू माणसाला लाभली, शेतकऱ्याला, तर खरंच शेतकऱ्याचं जीवनमान किती बदलू शकते आणि कशा पद्धतीने त्याच्या प्रगतीला हातभार लागते. शेतीच्या किंवा त्याच्या व्यावहारिकदृष्ट्या, त्याच्या सगळ्या कौटुंबिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कसा हातभार लागते त्या जनावराच्या, लाभलेल्या जनावरापासून. या आता हे याच्या आपण स्वतः तोंडून ऐकूच मित्रांनो. नारायणदादा, हिच्या दुधाच्या उत्पन्नावर किंवा हिच्या कारवडी विकून तुम्ही काय काय कामं केल्या बरं? कामं आता खूप झाली. हे सांगा की. कोणी हातभार घराला लागला, बोरला घर बांधकाम केलं. किती रूमचं? बांधकाम झालं इथं 7 रूमचं. 7 रूमचं बांधकाम झालं. तर त्या घराच्या बांधकामाच्या पैशामध्ये या गायचा हिस्सा आहे? आहे. दुधाचं उत्पादन आहे. हिच्या कारवडी विकलेली. आता किती कारवडी विकल्या हिच्या? हिच्या कारवडी विकल्या 6 कारवडी विकल्या. काय किमतीपासून काय किमतीपर्यंत विकल्या? हिच्या 60 पासून 50, 60, 55. 50, 60, 55 या रेटच्या दरम्यान 6 कारवडी म्हणलं तर जवळपास 3 लाख रुपयाच्या कारवडी विकल्या हिच्या. 3 लाखाची. हां, 3 लाखाच्या या गायच्या कारवडी विकल्या. आणि दुभतं किती होते बरं हिचं? सालाला दुभतं 60,000चं. 60,000चं दुभतं मित्रांनो. बघून घ्या. आता 13 जर दुभते या गायचे झाले असतील तर 60,000प्रमाणे निव्वळ नफा 60,000. 50,000 रुपये नफा खाऊन पिऊन 50,000 जरी नफा धरला तर 7 लाख रुपयाची हिचं दूध विकलं तुम्ही. 7 लाख. 7 लाखाचं दूध आणि 3 लाखाच्या कारवडी. मित्रांनो 10 लाखाचं उत्पन्न एका गाईच्या दुधापासून आणि तिच्यापासून पैदा झालेल्या जनावरापासून झालं. हिचं शेणखतही झालं असेल नारायणराव 2 लाख रुपयाचं. हिच्या पूर्ण आयुष्यात 2 लाख शेणखत झालं नाही. मित्रांनो बघून घ्या. आज हिच्या 12-13 दुभत्यामध्ये जवळपास 13 लाखाच्या लमसम जवळ 12 लाखाचं तर गणित लागायला आहेत. पण एखादी लाख अजून उत्पादन हिचं हुपाळू शकते मित्रांनो. 13 वेतामध्ये 13 लाखाचं उत्पादन देणारी ही एक लक्ष्मीकांत लाभलेली गाय आहे मित्रांनो. हिचं नाव काय आहे नारायणदा? कामधेनू नाव ठेवल्या की उगम म्हणाल्या? कामधेनू नाव ठेवलं मित्रांनो. बघून घ्या. आणि यानं मागं माझ्याकडे एकदा इच्छाही व्यक्त केली, अलीकडे एक समोर, की ह्या गायीची आम्हाला मौत करायची, हिचं पार बांधायचा आहे आणि हिची तेरवी करायची. म्हणजे खरं खोटं आहे? करायची. बघून घ्या मित्रांनो. एखादं जर जनावर माणसानं जीव लावला त्याला
आणि त्या जनावरांना जर माणसाला जर पुढे न्यायचं ठरलं आणि त्या जनावरानं जर माणसाला जीव लावला तर माणसाच्या आयुष्यामध्ये कितपत बदल होऊ शकते. तुम्ही याच्या तोंडून ऐकलं आपण, बघून घ्या मित्रांनो. खरंच कामधेनू आहे ही गाय. मी बघतो 5-6 वर्ष झालं तर हिनं दुधाला किंवा हिनं गाभा जायला कधी सतीलेलं आपल्या ऐकण्यात नाही मित्रांनो. यानं या इथंच यायला 4.5 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये खाल्ल्या कोपऱ्यात ते बघा ते सौर ऊर्जाची प्लेट बसलेल्या जागी तिथं विहीर खोदलेली आहे. 50 फूट विहिरीचं बांधकाम केलं नारायणदा. ते विहिरीचा पाडण्यापासून ते बांधकामापर्यंत सौर ऊर्जाचं प्लेट बसवण्यापर्यंत हिच्या पैशाचा हक आहे की नाही नारायणदा? आहे की हातभार? यायच्या प्रत्येक या 12-13 वर्षातल्या कुठल्याही येणं हातात धरलेल्या कामामध्ये या गाईच्या उत्पन्नाच्या पैशाचा हातभार आहे मित्रांनो. एखाद्या कुटुंबाला प्रगत करण्यामागं यायच्या कुटुंबाला प्रगत करण्यामागं या गाईचा मोठा सिंहाचा मोलाचा वाटा आहे नारायणदा, आहे की नाही? काय म्हणताल बरं, तुमचं काय मनोगत राहील या गाईबद्दल? चांगलं आहे. आणि या हिच्याला हिनं कारोड द्यावं म्हणून असे आहे. हां, तुम्हाला आता या चालू दुभत्याला 2 महिन्यानंतर खाली होणार आहे. हिनं अजून कारवड द्यावा. एखादी कारवड आहे का हिच्या आकड्यावर? म्हणून हिची आग्रह आहे देवा. आतापर्यंत एकही कारवड ठेवली नाही. आता जर दिली तर ठेवायची, आणि जर कारवड देना गेली खनवटा बुडाला. बरं, गावात कोणाकडे दिलेल्यामध्ये आहे काय हात हात? मग ती घेता की एखादी इकत? मग आता घ्यावाच लागते. हिचा खनवटा तुम्हाला तयार करावा. जर तुमच्यापाशी दिली तर ठीक आहे, नाही तर जिथं गावात तुम्ही ती कारवड दिली तिची कारवड पोचणार. म्हणजे नाही, आपल्या घरी आहे, लेकीच्या ते आपल्या लेकीच्या आहेत आहे. मुलीला एक कारवड दिली हिची. मुलीला, दोन्ही मुलीला दिली. 2 मुलीला, यायला 2 मुली आहेत मित्रांनो. मुलगा एकच आहे, त्याचं नाव लाडाजे आहे. आज्याचं नाव ठेवलं त्याचं. 2 मुलीला यायनं आनंदी कारवडी दिल्या त्या गायच्या. दिल्यात ना रे? हां, ह्या बघा मित्रांनो, ह्या गाईचा वस यायच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा वाढाला आहे. बरोबर आहे नारायणदा? बरोबर नाही. हां, हे होत नारायणराव लाडाजीराव मोरे. इकडे बघा दिशे, तुमच्या गाईचा व्हिडिओ करू म्हणून बक्कळ दिवस झालं मनात होतं. याईनं टाळाटाळ करू लागली, न करू म्हणले. खरं आहे कुठं नारायणदा? 2दा आकड्यावर येऊन गेलेलो, वापस गेलो मित्रांनो. बघून घ्या, एखादं जर धन जनावरांमध्ये लाभलं तर कशा पद्धतीनं माणसाच्या प्रगतीत हातभार लावते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या तोंडून ऐकलं असेल मित्रांनो. गाय थोडी आता म्हातारी झाल्यामुळं थोडी जरा चलवा केला, थोडी हिला आता प्रकृती ठीक राहिली नाही. तर जरा काय मार लागलाय? कशानं? कशी पडली? काल पडली. चल चल, कसं पडली कडे? उठाय जाऊन पडली. उठाय जाऊन पडली म्हणजे आता वीक झाली. हिला एखादी बाटल लावणार ना? बाटल लावू दे ना. लावू दे ना. बाटल लावू दे, पडतेच. बरं. बसल्या जागीच लावा लागते.